आपण पुढच्या सत्राकडे वळणार आहोत। पुढचा आपला सत्र आहे पुरस्कार सोहळा। तर त्याच्या पुरस्कार सोहळ्याच्या आधी मी जयवंत वानखेडे सरांना विनंती करते की त्यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं। सर्वांना नमस्कार। गझल मंथन साहित्य संस्थेच्या कोकण विभागीय एक दिवसीय गझल संमेलनाचे अध्यक्ष आदरणीय प्रशांतदादा वैद्य, या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय प्रमोददादा खराडे, या संमेलनाच्या स्वागताध्यक्ष आमच्या गझलगुरू आदरणीय उर्मिलामाई बांदिवडेकर, प्रमुख अतिथी म्हणून या ठिकाणी उपस्थित असलेल्या आमच्या संस्थेच्या मार्गदर्शक समिती सदस्य माननीय डॉक्टर स्नेहलताई कुलकर्णी, कोकण विभागाचे अध्यक्ष माननीय श्री मनोजरावजी वराडे आणि ठाणे जिल्हा कार्यकारिणीचे अध्यक्ष माननीय मानसीताई जोशी आणि त्यांची संपूर्ण सहकारी आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आपला कार्यक्रम सुरू व्हायला काही कारणामुळे बराच वेळ झालेला आहे, त्यामुळे मी माझं प्रास्ताविक फार लांबवणार नाहीत। थोडक्यात सांगायचं म्हणजे ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली नवोदितांनी नवोदितांसाठी निर्माण केलेले हक्काचे व्यासपीठ म्हणजे गझल मंथन साहित्य संस्था। मी बऱ्याचदा बोललेलो आहे की गझल शिकण्याची ज्या वेळेला आमच्यामध्ये गझल शिकावं अशी इच्छा निर्माण झाली, त्यावेळेला आम्हाला ऑनलाईन किंवा ऑफलाईन गझल शिकवणारं कोणी भेटलं नाही। मग शेवटी इकडून तिकडून आम्हाला माईंच्या नावाबद्दल कळलं, मग माईशी संपर्क झाला आणि तिथून आम्ही 2018 साली गझलेची बाराखडी गिरवली, बऱ्यापैकी थोडीफार गझल लिहायला लागलो। मग पुढे असं लक्षात आलं की ज्या यापूर्वी असलेल्या संस्था आहे त्या सर्व त्यांचे ठराविक लोकांनाच व्यासपीठ उपलब्ध करून देतात किंवा दिवाळी अंकांमध्ये किंवा त्यांच्या त्याच गझला येतात। मग ही जी नवोदित जी पिढी आता निर्माण होत आहे नवीन गझलेमध्ये, या पिढींच्या व्यासपीठाचं काय? मग असं काही जणांशी बोलताना असं लक्षात आलं की मग आपण कुणा दुसऱ्यांकडे मदत मागण्यापेक्षा आपणच एखाद्याची मदत का बनू नये, आपणच त्यांच्यासाठी का व्यासपीठ निर्माण करू नये। मग या भावनेतून आम्ही 7-8 जणांनी मिळून संस्थेची स्थापना करायचं ठरवलं। सुरुवातीला मुंबईमधूनच संस्थेचं रजिस्ट्रेशन करायचं ठरवलं, परंतु इथं मुंबईमध्ये रजिस्ट्रेशन करण्यासाठी हक्काची संस्थेची खोली दाखवावं लागतं, भाड्याची जर दाखवायची झाली तर 99 वर्षाचे लीज दाखवावं लागतं। या सगळ्या भानगडी इथे शक्य झाल्या नाही, त्यामुळं मग मी माझ्याच गावातून या संस्थेचं आपण रजिस्ट्रेशन केलं आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने मागील 5-6 वर्षापासून आपण बऱ्यापैकी काम करतो आहे। आपली उद्दिष्ट फार मोठी आहे, स्वप्नसुद्धा फार मोठी आहे, जे सोबत असतील त्यांना घेऊन पूर्ण करायचं। बघूया ईश्वराची काय मर्जी आहे, ते येणारा काळ ठरवेल। राहिलं आजच्या पुरस्काराच्या निमित्तानं, आपल्या जसं कविता संग्रहाला पुरस्कार देणाऱ्या बऱ्याच संस्था आहेत, कविता संग्रहाला म्हणजे पुरस्कारासाठी गझल संग्रह आला कविता संग्रहामध्ये तर बऱ्याच ठिकाणी जाणून बुजून गझल संग्रहाला बाद केलं जायचं किंवा बाजूला काढून ठेवायचं, असंही बऱ्याच ठिकाणी निदर्शनास आलं। ज्येष्ठ मंडळीशी बोलताना चर्चेतून लक्षात आलं काही संस्था आहे यापूर्वीपासून गझल संग्रहाला पुरस्कार देत आहे, परंतु मग आपण हे का नाही देऊ बा, या भावनेतून मग गझल संग्रहाला पुरस्कार पण आपल्या संस्थेमार्फत द्यावा हे ठरवलं। मार्गदर्शक समितीची मंजुरी झाली आणि आमच्या संस्थेमध्ये आम्ही कुठलाही निर्णय सरकारी निर्णयाप्रमाणे घेत नाही, सर्व निर्णय हे लोकशाही पद्धतीने विभाग प्रमुख मार्गदर्शक समिती या सर्वांशी चर्चा करून होतात। असो, तर मग या पुरस्कारासाठी पुस्तके मागवण्यात आली, बरीच पुस्तके आली आणि माननीय सन्माननीय परीक्षकांचे नावं परीक्षण होईपर्यंत गुप्त ठेवायचं असं आम्हाला मार्गदर्शक समितीकडून सूचना मिळाली होती आणि ती नावं आज आम्ही जाहीर करणार आहोत।
की प्राप्त झालेल्या पुस्तकांमधून उत्कृष्ट एक पुस्तक निवडण्यासाठी माननीय शिवाजी जवरे सर, ज्येष्ठ गझलकार यांनी परीक्षकांची भूमिका बजावली। त्यानंतर पुण्यातील ज्येष्ठ गझलकार कवी विजयरावजी वडवेवार यांनी सुद्धा परीक्षकाची भूमिका बजावली आणि आमच्या कोरपणा येथील द्रोणाचार्य सार्वजनिक वाचनालय आहे, ते त्यात भाषा समिती आहे, त्या भाषा समितीवर 5 प्राध्यापक आहेत। त्या 5 प्राध्यापकांपैकी 3 प्राध्यापकांनी, कारण तर 2 अर्थशास्त्राचे वगैरे होते, तर त्या 3 प्राध्यापक म्हणजे असे 5 लोकांच्या समितीने या आपल्या पुरस्काराची निवड केलेली आहे। त्यामुळे भविष्यात कुणालाही संस्थेवर आरोप करण्यासाठी आम्ही जागा ठेवलेली नाही, त्याचं रेकॉर्ड आपल्याकडे सगळं उपलब्ध आहे। आणि या समितीच्या निवडीनुसार माननीय श्री वैभव जोशी सरांचं काळ सरकत राहिला हे पुस्तक आपल्या संस्थेच्या प्रथम पुरस्कारासाठी पात्र ठरलं आहे। मी संस्थेचा सचिव या नात्याने माननीय श्री वैभव जोशी सरांचे अभिनंदन करतो आणि थांबतोय। धन्यवाद। आज परीक्षक शिवाजी जवरे सर आलेले नाही आहेत, त्याच्यामुळे आता डायरेक्ट आपण पुरस्कार सोहळ्याकडे जाणार आहोत। सर्वप्रथम वैभव जोशी सर, तुमचं मनापासून अभिनंदन की तुम्हाला पुरस्कार प्राप्त झालेला आहे काळ सरकत राहिला या गझल संग्रहासाठी। उत्सवमूर्ती सत्कारमूर्ती वैभव जोशी सर यांचा सर्वांच्या वतीनं आपण मगाशी स्वागत केलंच आहे, त्यांचं आपण कौतुक करणार आहोत। संमेलनाध्यक्ष आहेत ते सत्कारही करणार आहेत, पण तत्पूर्वी मगाशी म्हटल्याप्रमाणे थोडक्यात ओळख। आता अगदी थोडक्यात वगैरे असं काहीतरी ओळख करून द्यायचं असेल तर मला एक 100 गाणी किंवा अशी 100 शीर्षक गीतं वगैरे अशी इथे म्हणावी लागतील। आणि सगळ्यात माझ्यावरती आलेली म्हणजे वाईट गोष्ट आहे ही की ह्यांची सगळी गाणी माझी बऱ्यापैकी पाठ आहेत आणि इतकं दुःख वाटतं की ह्याच्या फक्त ओळी आज मला वाचून दाखवायच्या आहेत बरं का, गुणगुणायच्या सुद्धा नाही आहेत। म्हणजे ही अनोखी गाठ कोणी बांधिली हे मला असं वाक्य वाचताच येत नाही, ते गुणगुणल्याशिवाय मी म्हणूच शकत नाही। त्यामुळे मी खरोखरी घरी ही ओळ 2-4दा वाचून बघितली की म्हटलं आज आपल्याला सलग गद्यासारखी ही ओळ पद्य ओळ वाचायची आहे, गुणगुणायची आहे नाही। तर ही अनोखी गाठ कोणी बांधिली, एक झाले ऊन आणि सावली, हे किंवा वाटा 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 ग, हे इतकं गोड गाणं आहे आनंदी गोपाळ मधलं। म्हणजे जितकं सुंदर शब्द आहेत तितकं सुंदर त्याला स्वरबद्ध सुद्धा केलेलं आहे। तर असे हे वैभव जोशी यांचे 3 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत। मी वगैरे ह्याच्या 9000हून अधिक प्रती, एकूण 7 आवृत्त्या त्यांच्या प्रकाशित झालेल्या आहेत। म्हणजे कसे की किंवा काळ सरकत राहिला ह्या दोन्ही संग्रहाच्या 3 आवृत्त्या म्हणजे साधारण 4000 पुस्तकं वगैरे। म्हणजे मी म्हटलंच ना, मगाशीच म्हटलं की हे नाम हे काफी आहे, एवढंच खरं बोलायला पाहिजे, उगाच मला निवेदन वगैरे दिलंय तर इतकं तर हे एवढा सगळा ह्यांचा सुंदर पसारा आहे। आणि सोबतीचा करार ह्याचे 140हून अधिक प्रयोग झालेले आहेत। संदीप, वैभव आणि कविता ह्याचे साधारण 130हून अधिक कार्यक्रम झालेले आहेत। शायराना, इर्शाद यासारखे उत्तमोत्तम कार्यक्रम अजूनही होत असतात। इर्शाद हा कार्यक्रम मी सुद्धा काशीनाथ घाणेकरला जाऊन बघितला होता, फक्त काही अपरिहार्य कारणांमुळे मला तेव्हा सरांना भेटता आलं नव्हतं, पण त्याची सगळी कसर आता भरून काढलेली आहे मी। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कवी ग्रेस यांचा या नावाने त्यांना पुरस्कार, भाऊसाहेब पाटणकर पुरस्कार त्यांना मिळालेला आहे। उत्कृष्ट गीतकार म्हणून असंख्य पुरस्कारांचे ते मानकरी आहेत। खरं तर अक्षरशः अगदी शब्दशः खरं तर ह्या परिचयाची मी एक अगदी छोटीशी झलक तुमच्यासमोर वाचून दाखवली आहे। प्रत्यक्षात जर मी वाचायचं ठरवलं तर नंतर मला ह्या सगळ्या कार्यकारिणीकडनं आणि ह्या मान्यवरांकडनं एक धपाटा आणि छानसा ओरडा मिळेल, कारण एवढा मोठा परिचय आहे आणि कार्यक्रमात वेळेत का नाही संपवलास आणि सूत्रसंचालन का लांबवलंस असा ओरडा मला नको, म्हणून मी थांबते आणि मी वैभव जोशी सरांच्या सन्मानपत्राचं वाचन करण्याची विनंती मानसीताई जोशींना करते।
नमस्कार. नमस्कार सर्व व्यासपीठावरील मान्यवर, गजलकार, गजलकारा. येतंय ऐकू? सर्व व्यासपीठावरील मान्यवर गजलकार आणि गजलकारा आणि माझ्या समोर बसलेले सर्व गजलकार, गजलकारा, रसिक श्रोते हो. वैभव जोशी सरांना आज ठाण्यामध्ये पुरस्कार दिला जातो आहे, याबद्दल मला खूप खूप अभिमान वाटतो आहे आणि त्यासाठी ही जी संपूर्ण आमची ठाणे जिल्ह्याची कार्यकारिणी कार्यरत झाली आहे त्यांचंही मला कौतुक करावं वाटतं आहे. गजलमंथन साहित्य संस्था कोरपना सन्मानपत्र आदरणीय वैभव जोशी पुणे. गजलमंथन साहित्य संस्था कोरपना यांच्याद्वारे उत्कृष्ट मराठी गजल संग्रह पुरस्कार आपल्या काळ सरकत राहिला या गजल संग्रहाला प्रदान करत आहोत. सदर पुरस्कार आपणास सन्मानपूर्वक प्रदान करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. उत्कृष्ट मराठी गजल संग्रह पुरस्कार परीक्षण समितीने आपल्या काळ सरकत राहिला या गजल संग्रहाची उत्कृष्ट मराठी गजल संग्रह म्हणून निवड केलेली आहे. आपल्या गजलांमध्ये सामाजिक संवेदनांचा प्रतिध्वनी उमटतो. आपली गजल समाजभान जागृत करते. आपली गझल आशय संपन्न आणि तंत्रशुद्ध आहे. गझल सम्राट सुरेश भट यांना अभिप्रेत असलेल्या विजा घेऊन येणाऱ्या पिढीचे ती प्रतिनिधित्व नव्हे तर नेतृत्व करते. अत्यंत जबाबदारीने मराठी गझल समृद्ध करण्यासाठी आपण घेत असलेल्या प्रामाणिक प्रयत्नांची आम्हाला जाणीव आहे. सोबतीचा करार या माध्यमातून आपण रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आलेले आहात. मराठी चित्रपटांमधील आपली गाणी रसिकांच्या काळजाला साद घालत आहेत. आपल्या साहित्य क्षेत्रातील बहुमोल सेवेचा गौरव गजलमंथन साहित्य संस्था कोरपना जिल्हा चंद्रपूर यांच्या वतीने आपणास मराठी गजल क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठेचा उत्कृष्ट मराठी गजल संग्रह पुरस्कार आज दिनांक 29 सप्टेंबर 2024 रोजी गजलमंथन साहित्य संस्थेच्या ठाणे येथील कोकण विभागीय एकदिवसीय मराठी गझल संमेलनात सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येत आहे. नमस्कार. आजचे संमेलन अध्यक्ष प्रशांत वैद्य सर यांना मी विनंती करते की आजचे उत्सव मूर्ती आणि सत्कार मूर्ती आदरणीय वैभव जोशींचा आपण सन्मान करावा, सत्कार करावा. मराठी कविता आणि मराठी गझलेचा सत्कार करत आहोत. सुद्धा जोरदार टाळ्या होतात.
कार्यक्रम पिंपरी चिंचवडमध्ये होणार होता आणि मला खूप दुःख वाटतंय की मी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात म्हणजे अपयशी ठरलो. वैभव जोशी सरच उपलब्ध नव्हते त्यामुळं. ओके. आणि मानसीताई भाग्यवान ठरल्या. ते कसं असतं ना, दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम, तसं ते ठाणेकरांच्या नशिबात होतंच. मी मगाशी म्हटलं ना, ठाण्यामध्ये आलं की सगळं कसं छान छानच होतं. तर मी पुणे ते आता पुण्याबद्दल नाही बोलायचं. तर मी आदरणीय वैभव जोशी सरांना विनंती करते की त्यांनी त्यांचं मनोगत आमच्या पुढे मांडावं. मी जरा बसून बोलतो, माझा पाय भाजलेला आहे गेले 4 आठवडे, त्यामुळे ते उकळतं पाण्याचं. आवाज येतो सगळ्यांना? व्यासपीठावरील मान्यवर, तुम्ही सगळे गझल लिहिणार आहे, सर्वांना विनम्र नमस्कार करतो. जिवलग गझलकार मित्र सतीश दराडे याच्या पुण्यस्मृतीला वंदन करतो. माझ्या आधीचे जे पूर्वसुरी जे इतके सुंदर रचना लिहून गेले आहेत, माझे समकालीन गझलकार मित्र बंधू जे लिहित आहेत आणि याच्या पुढे जे उत्तम उत्तम गझल लिहिणार आहेत, या सगळ्यांना नमस्कार करतो. सुप्रियाजींनी सांगितल्याप्रमाणे संख्यात्मक अवॉर्ड्स खूप मिळाली आहेत कमर्शियल कामांसाठी, फिल्मच्या कामांसाठी, आणि प्रत्येक पुरस्काराने तुम्हाला थोडंफार बळ येतं, थोडीफार जबाबदारी येतेच. पण इतक्या वर्षांपासून सुरू केलेला प्रवास आज खऱ्या अर्थाने कुठल्या तरी एका मैलाच्या दगडापाशी आलाय असं मला वाटतं. याचं कारण माझ्या गीतलेखनामध्ये माझ्या गझल लेखनाचा खूप मोठा हातभार आहे. ज्या इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला 98% वेळा चाली आधी दिल्या जातात आणि शब्द नंतर लिहायला सांगितले जातात, तिथे मीटर डिकोडिंग हा जो प्रकार आहे तो कवीपेक्षा एका गझलकाराला जास्त येतो असं मला वाटतं. ज्यांची वृत्तावर हुकूमत आहे, ज्यांना लय कळते, ज्यांना आघाताचे शब्द कळतात, कुठले शब्द कुठे वापरावेत आणि कुठले नक्की वापरू नयेत, ज्यांना यमकांचं भान असतं, अशा लोकांसाठी ही वाट जास्त सुकर आहे असा माझा तरी अनुभव आहे आत्तापर्यंतचा. त्यामुळे सर्वात आधी इथल्या सर्व गझलकारांना लवकरात लवकर फिल्म इंडस्ट्रीमध्ये या आणि गीतकार व्हा असं मी निमंत्रण देतो, कारण चांगलं लिहिणाऱ्यांची सगळीकडे गरज असतेच, तशीच तिथे पण आहे. स्नेहलजी खूप चांगलं बोलल्या आणि त्याच्यातला जो आध्यात्मिक भाव होता तो जरासा माझाही पिंड आहे. त्यामुळे जेव्हा सतीश म्हणतो की तुझा गावन सांज झाली असावी, भ्रमंती अशी भाग्यशाली असावी, तर मला वाटतं की प्रत्येकाच्या आयुष्यातला, गझलकाराच्या आयुष्यातला हा गाव हा गझलेचा गाव आहे. जेव्हा जेव्हा संध्याकाळ कातर वेळ दाटून येते आणि आपण गझलेच्या कुशीत शिरतो, कवेत शिरतो, आणि तिने जर आपल्याला जवळ घेतलं तर ती भ्रमंती त्या त्या दिवसापुरती भाग्यशाली होते असं माझं मत आहे. आज जसं मी चुकून आधी काशीनाथ घाणेकरला गेलो, का कोणास ठाऊक माझ्या डोक्यात घाणेकर असं होतं, तसेच माझे मिसरे अजूनही भटकतात, गंतव्यस्थानी लवकर पोहोचत नाहीत. आणि आईन विद्यार्थी दशेत मला हा पुरस्कार देऊन जे काही कौतुक केलं गेलं आहे, त्याने माझी जबाबदारी आणखीन वाढते. परंतु माझा प्रवासच, सुरुवात ज्या प्रवासाची झाली होती गझल लेखनाच्या, त्याच्यामध्ये प्रमोद सारखा माझा मित्र याने मला खूप बळ दिलं होतं. तेव्हा अमरावतीच्या गझल संमेलनाला आम्ही दोघे एकत्र गेलो होतो. त्या रात्रीच्या एसटीच्या प्रवासात त्याच्यामुळे माझे बरेच गझलेबद्दलचे गैरसमज दूर झाले होते, माझं शिक्षण वाढलं होतं. सुरुवातीला भटांसारखी गझल लिहिली गेली. साहजिक आहे, आपण कुलगुरूंना फॉलो करतो प्रत्येकजण.
त्यानंतर आपली लय शोधण्यात वेळ गेला. अनेकदा समकालीन गझलकारांबरोबर मिसरे यांची टक्कर झाली. मग यातलं नक्की आपल्याला काय येतंय आणि आपली गझल कुठे आहे ह्याचा शोध घेता घेता आज इथपर्यंत येऊन पोचलो आहे. मी गद्य जास्त बोलत नाही, कारण मला गझलेचा मुशायरा म्हणजे 7 वाजता जर मुशायरा असेल तर दुपारी 2 वाजल्यापासून अस्वस्थ व्हायला होतं, ऐकायला जरी जायचं असलं तरी, की कधी एकदा पहिला मिसरा मी ऐकतो आणि कधी एकदा सुरुवात होते. आणि तुम्हा सर्व गझल प्रेमी लोकांचं पण असंच झालेलं असणार आहे. अर्थात ही भाषणं, हे बोलणं, त्यातनं अनेक गोष्टी कळणं हेही आवश्यकच होतं. पण माझा प्रवास सुरू झाला होता, मज आयुष्याचा माझ्या कळलेला आशय नाही. मज आयुष्याचा माझ्या कळलेला आशय नाही, जगतो हा तर्कच आहे, आलेला प्रत्यय नाही. मज आयुष्याचा माझ्या कळलेला आशय नाही, जगतो हा तर्कच आहे, आलेला प्रत्यय नाही. ही कमाल झाली आता माणूस घाणा होण्याची. ही कमाल झाली आता माणूस घाणा होण्याची. माझ्या हृदयात मलाही उरलेला आश्रय नाही, जगतो हा तर्कच आहे, आलेला प्रत्यय नाही. विरहाची वर्षे सरली ते मिलन दूर न आता. विरहाची वर्षे सरली ते मिलन दूर न आता. मृत्यूला खात्री आहे, मजलाही संशय नाही, मजा आयुष्याचा माझ्या कळलेला आशय नाही. एका जन्माच्या पाठी दुसऱ्या जन्माची धास्ती. एका जन्माच्या पाठी दुसऱ्या जन्माची धास्ती. असणेही नश्वर येथे, नसणेही अक्षय नाही, मजा आयुष्याचा माझ्या कळलेला आशय नाही. इथून आपल्याला यातलं काहीच येत नाही. ह्या ॲक्सेप्टन्स पासून, ह्या समर्पणापासून सुरुवात झाला. अर्थात ही माझी पहिली रचना नव्हती, परंतु लवकर ह्या ठिकाणी मी पोचलो होतो आणि तिथून तो प्रवास अधेमध्ये एके ठिकाणी हिरण्यकेशी वृत्तातल्या एका रचनेपर्यंत आला की मनात ओंकार नाद जागावयास थोडा उशीर झाला. मनात ओंकार नाद जागावयास थोडा उशीर झाला. जसा जसा जागला तसा रंध्र रंध्र माझा फकीर झाला. कधीच नाही सुटावयाचा असा कुठे मोहपाश आहे. कधीच नाही सुटावयाचा असा कुठे मोहपाश आहे. मलाच ती गाठ शोधण्याचा कधी पुरेसा न धीर झाला, उशीर झाला. असे कसे जाणले न मुक्ती सुखासुखीही मिळून जाते. असे कसे जाणले न मुक्ती सुखासुखीही मिळून जाते. सहज तुझे नाव घेतले श्वास श्वास हा बेफिकीर झाला. मनात ओंकार नाद जागावयास थोडा उशीर झाला. मला न पर्याय राहिला लेखणीस केले तुझ्या हवाली. मला न पर्याय राहिला लेखणीस केले तुझ्या हवाली. तुला न पर्याय राहिला शब्द शब्द माझा कबीर झाला. शब्द शब्द माझा कबीर झाला. यातली ही आढ्यता नाही आहे कबीर होण्याची, कारण मी कबीर झालेलो नाही, शब्द कबीर आणि हे गझलेमुळे झालेले आहेत. तिथून अलीकडच्या काळात जिथे प्रवास आलात, म्हणजे मी गझलेचा इतका विचार करतो, गझलेचं मला इतकं व्यसन आहे की सिनेमांची गाणी, सिनेमांचं स्क्रिप्ट लेखन, कार्यक्रम हे सगळं झाल्यानंतर सर्वात आधी माझ्या मनात विचार येतो की माझा पुढचा मिसरा कुठे आहे. तर मध्ये एकदा असाच विचार करत असताना ग्रेस साहेबांनी कधी गझल लिहिली नाही याचं मला जरासं सखेद आश्चर्य वाटत होतं की इतकी त्यांची वृत्तावरती हुकूमत होती. समजा ते असते तर त्यांनी कशी लिहिली असती, असं एक थोडासा उद्दामपणा म्हणा किंवा काय. की मन सांज तो प्रहर केशरी होता, मन सांज वयाचे होते. तो प्रहर केशरी होता, मन सांज वयाचे होते. पाण्यात उतरले माझ्या ते ऊन कुणाचे होते. कोणाशी बोलत होता उंबरा निरंतर माझा. कोणाशी बोलत होता उंबरा निरंतर माझा. चाहूल व्यथेची होती आभास सुखाचे होते.
पाण्यात उतरले माझ्या ते ऊन कुणाचे होते, खिडकीच्या काचेवरती ओघळले हळवे गाणे. खिडकीच्या काचेवरती ओघळले हळवे गाणे, वाऱ्याच्या ओठी तेव्हा आक्रंद धुक्याचे होते. तो प्रहर केशरी होता, मन सांज वयाचे होते. मी तहानल्या ओठांनी गुणगुणली तलखी तेव्हा, मी तहानल्या ओठांनी गुणगुणली तलखी तेव्हा, डोळ्यात लपवले गाणे आषाढ घनाचे होते. तो प्रहर केशरी होता, मन सांज वयाचे होते. मेघांच्या वळणावरुनी पाऊस घसरला माझा, मेघांच्या वळणावरुनी पाऊस घसरला माझा. पाठीवर ओझे त्याच्या पाऊस खुणांचे होते. आणि शेवटचा शेर होता की ज्या कवितेतून प्रकटले चैतन्य सावळे अंती, ज्या कवितेतून प्रकटले चैतन्य सावळे अंती, ते आर्त ज्ञानियाचे अन ते मौन तुक्याचे होते. तो प्रहर केशरी होता, मन सांज वयाचे होते. आता ह्याच्या आदल्यामधल्या काळात टाळीबाज शेर लिहिणं झालेलं आहे. प्रथमदर्शनी आकर्षक वाटणारा मतला लिहिण्याचा प्रयत्न करून झालेला आहे. स्वरकाफिया वापरण्याचा प्रयत्न करून झालेला आहे. पण त्या सगळ्या गोष्टी मध्ये मी जास्त रमलो असं मला वाटत नाही. स्वरकाफिया उत्तम लिहिणारे लोक आहेत, वैभव देशमुख सारखे आहेत किंवा सारंग पांपटवर, हो ना रे प्रमोद, सारंग पांपटवर, हे लोक. कारण स्वरकाफिया हाताळणे ही सुद्धा एक कला आहे असं मला वाटतं. जेवढा तुम्हाला इथे बेस मिळतो गझलचा शेर लिहिताना नियम आणि वृत्त पाळून, तेवढा त्याच्यामध्ये मिळत नाही. त्यामुळे तुम्हाला खूप सूट मिळाल्यानंतर आपण जास्त सैल सैल ओळी लिहित जाऊ की काय अशी भीती असते, अशी मला तरी भीती वाटते. तर अशा वेगवेगळ्या दिशांनी आपली मराठी गझल चाललेली आहे आणि सगळ्याच त्याच्या शेड्स मला आवडतात. जे लोक प्रयत्न करत आहेत आणि जे लोक पुढे येत आहेत, तरुण मुलांना मराठी गझल जास्त आता भावू लागलेली आहे. मला याचं कारण आणखी एक असं वाटतं की जे आपलं सगळं इन्स्टंट लाईफ झालेलं आहे, जो आपण वेग पकडलेला आहे या युगामध्ये, तिथे तुम्हाला फेसबुकवरती एक अख्खी मुक्तछंद कविता टाकल्यानंतर वाचणारे लोक कदाचित कमी मिळतील. परंतु 2 ओळींचा शेर जर तुम्ही लिहिला असेल तर कोणाला तरी लोकलमध्ये बसलेल्या माणसाला तो आयुष्यभराची उभारी देऊन जातो, त्या दिवसभराची ऊर्जा देऊन जातो. त्यामुळे या प्रकाराकडे अधिक गांभीर्याने आणि अधिक उत्साहाने खरं तर बघितलं जातं असं मला वाटतं. आणि मला कविता आणि गझल असा काही पंक्तिभेद कधी म्हणजे जाणवलंच नाही की अशा पद्धतीने. कारण जे लोक 5 शेरांमध्ये 5 वेगळ्या कविता लिहितात त्यांना कवी नाही असं म्हणणं म्हणजे हे अत्यंत चुकीचं विधान आहे असं मला वाटतं. खरं तर ह्या सगळ्या लोकांनी सर्व काव्य प्रकार, मग ती कविता असो, मुक्तछंद असो, भावकविता असो, लयबद्ध कविता असो, भारूड असो, लावणी असो, जे काही असेल ते सगळं आपण सगळ्यांनी सृजनाचे सहोदर म्हणून एकत्र सादरीकरण याचं केलं पाहिजे आणि एकत्र ह्याच्याबद्दल चर्चा मंथन व्हायला हवं. तेही होईल पुढच्या काळात अशी आशा व्यक्त करतो आणि आत्ता तरी थांबतो. आजच्या या पुरस्काराबद्दल मी अतिशय ऋणी आहे, कारण आज मला खऱ्या अर्थाने असं जाणवलं आहे की कदाचित मी काहीतरी लिहू शकतो. कारण ज्या दिग्गजांनी, ज्या प्रतिभावंतांनी या समितीने जी काही निवड केलेली आहे, मला याची पूर्ण जाणीव आहे, मला याचं पूर्ण भान आहे की महाराष्ट्राच्या तळागाळामध्ये माझ्यापेक्षा अतिशय उत्तम लिहिणारे अनेक कवी, अनेक गझलकार आहेत. केवळ एक प्रातिनिधिक स्वरूपात मी हा पुरस्कार स्वीकारत आहे. तो कोणाच्याही नावचा असू शकतो आणि तुम्ही दिलेल्या गोष्टीचा मान ठेवून मी फक्त एकच गोष्ट करू इच्छितो की आज जे तुम्ही मला हे दिलेलं आहे धनादेश किंवा पुरस्कार जो दिलेला आहे तो गझल मंथनच्याच पुढच्या कुठल्या तरी कार्यासाठी वापरा. मला फक्त गझल लिह आणि मला माझी पुढची ओळ सुचू द्या एवढा आशीर्वाद द्या. थँक्यू सो मच. मोठ्यांचा मोठेपणा सांगावा लागत नाही. किती खरोखरी फार नकळत मी भारावून गेले. फार भारी वाटलं आत्ता तुमचं शेवटची वाक्य की अशी असतात मोठी माणसं आणि अशी घडतात. यांचाच आदर्श आपल्याला पुढे ठेवायचा आहे की
कितीही व्यक्ती मोठी झाली तरी विनम्र किती असावं त्याचं एक सुंदर उदाहरण आत्ता आपल्यापुढे होतं. असो, कार्यक्रमाच्या पुढच्या आता हे दुसरं सत्र संपत आलेलं आहे. ठाण्यातील काही मान्यवर सध्या समोर उपस्थित दिसत आहेत, त्यांचा छोटासा सत्कार आपल्याला करायचा आहे आणि त्याच्यानंतर आपला कार्यक्रम अगदी अक्षरशः संमेलनाच्या अध्यक्ष. हां हां, मला ऐकू येत आहे. तो घ्याल. हॅलो, हा संमेलन अध्यक्षांना काहीतरी बोलायचं आहे. ओके ओके. ते आणि आता हे बोलण्यासाठी म्हणून माझ्या हातात माईक आला तर मी जरा एक दोन गोष्टी सांगते की वैभव आत्ताच बोलता बोलता म्हणाला की माझा अजूनही एखादा मिसर असा भरकटतो किंवा काही सापडत नाही आहे. तर ते मला असं वाटतं की ते तसं नाही आहे. खरं तर ती सुचवणारी नियती जी आहे ती त्या क्षणी म्हणत असेल की बास की आता पुढे अजून काय पाहिजे, म्हणजे एका जन्माच्या पाठी पुढच्या जन्माची धास्ती, तर संपलं ना, तू अजून काय मागतो, तुला कशाला पाहिजे पुढची ओळख किंवा माळा. तो दुसरा एक मिसरा आहे अतिशय आवडणारा मला की हारात स्थान नाही, कुठला, हां, रानातल्या फुलांना हारात स्थान नाही. संपला ना, पुढची ओळख कशाला पाहिजे. तर असंच आहे. एक तो प्रसंग गालिबच्या आयुष्यातला आहे की गालिबचे सगळे असे शागिर्द जमले होते आणि त्यांच्या शागिर्दपैकी कुणीतरी एक मतला गुणगुणला गालिबच्या समोरच आणि तो होता इब्राहिम जोग साहेबांचा. आता तो मतला आठवत नाही आहे मला. आता म्हणजे एका शायरच्या पुढे दुसऱ्या शायरचा ऐकवणार आहे. तर हे मी माझ्या घरात अनुभवलेलं आहे. म्हणजे मी एवढ्या शेर लिहायचो, घरात वाचायचो आणि माझी मुलगी वैभवचे मतले गुणगुणायची. तर ते ही दादच आहे एक प्रकारची. आणि त्याच्याबद्दल अजून आपले संमेलनाध्यक्ष काय म्हणतात बघूयात. मला खरं सांगायचं तर मला हेच म्हणायचं होतं जे प्रमोद बोलला. आता मी काय बोलणार. आता उभं केलं तर मला मात्र एक नक्की सांगेन. मी मगाशी जे स्टेटमेंट केलं बोलताना की आपण कवितेचा, आपण गझलेचा सत्कार करत आहोत, तर किती समर्पक आहे पहा. मी माझ्यातर्फे आजच्या या सन्मान सोहळ्यात वैभवला एक शेर नजर करतो. जरा तू सांग रे मजला तुझी उंची किती आहे. जरा तू सांग रे मजला तुझी उंची किती आहे. जिथे मी पाहतो तुझला तिथे ती वाढते आहे, तिथे ती वाढते. धन्यवाद. वा, फार फार सुंदर. मगाशी म्हणूनच मी म्हटलं मला भाषण का ऐकायला आवडतं. हे इतकं सुंदर सुंदर ऐकायला एरवी नाही मिळत. हो, आपल्या समोर उपस्थित अनेक मान्यवर आहेत, अनेक लिहिते हात आहेत, त्यांचा सत्कार आपण इथे करणार आहोत. तर आशाताई श्रॉफ यांचा आपण सत्कार करणार आहोत. आपण त्यांना वैभव जोशी सरांना त्यांना काहीतरी द्यायचं आहे, तर आपण पहिला त्यांचा सत्कार करून घेऊयात का काय सर. पहिला सत्कार करून घेऊयात. हां, शाल द्यायचे. ओके, कोणाचं घेऊ आता. हां, आणि अनंत देशपांडे चालेल. सोनाली लोहारांचं.
फार यांचा मी त्यांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावरती यावं. मानसी जोशीताईंना विनंती करते की त्यांनी सोनाली लोहार यांचा सन्मान करावा. या ओके. आज सरस्वती स्तवन इतक्या गोड गळ्याने ज्यांनी सादर केलं त्या संपदा दळवी यांना मी विनंती करते की त्यांनी व्यासपीठावरती यावं. त्यांचा आपण सन्मान करणार आहोत. मग कोणाचं घेऊ आता? अनंत देशपांडे चालेल. मग आता सूत्र मुशायराकडे देऊयात. ओके. आपण बरोबर 12 वाजून 10 मिनटं झालेली आहेत. आपला कार्यक्रम अगदी 10 मिनटं जरासा उशिरा सुरू झालाय. ठरल्याप्रमाणे अतिशय वेळामध्ये दिवे घेऊन लाईट गेलेले असले तरी सुद्धा आपण कार्यक्रम अगदी वेळेमध्ये सुरुवात केली आणि बरोबर आपण मुशायराला आता पहिल्या सुरुवात करतो आहोत. तर पहिल्या गझल मुशायऱ्याच्या सूत्रसंचालिका आहेत ज्योत्स्नाताई राजपूत. यांना मी विनंती करते. तत्पूर्वी मी मी पहिल्या मुशायऱ्यासाठी जे मान्यवर आहेत त्यांनी व्यासपीठावरती राहावं. तर मी मानसी जोशीताईंना विनंती करते की त्यांनी खालती आसनस्थ व्हावं. मनोज वराडे सर यांनाही मी विनंती करते की त्यांनी समोर आसनस्थ व्हायचं आहे. पुढच्या मुशायऱ्याचे जे आहेत अध्यक्ष आहेत वैभव जोशी सर. स्नेहलताई कुलकर्णी व्यासपीठावरती असेल. माननीय उत्तरा जोशी, प्रशांत वैद्य सर व्यासपीठावरती आहेतच. उर्मिला बांदिवडेकर, प्रमोद खराडे सर, जयवंत वानखेडे सर आणि चंद्रकांत धस सरांना मी विनंती करते की त्यांनी व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचं आहे. आणि हा पुढची पहिल्या मुशायऱ्याची सूत्र मी ज्योत्स्नाताई राजपूत हिला सुपूर्त करते.